कळवा पाटबंधारे येथील अनेक अभियंत्यांचं कार्यालय सील थकबाकीमुळे महापालिकेची कडक कारवाई। ठाणे महानगरपालिकेनं कळवा येथील पाटबंधारे कार्यालयावर थेट कारवाई करत संबंधित विभागाच्या अभियंत्यांचं कार्यालय सील केले। जलसंपदा विभागातील विविध कार्यालयांकडून लाखोंचा मालमत्ता कर थकबाकी असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये जलसंपदा, मृदू व सर्वेक्षण, घाटघर, जलविद्युत विभाग, पाटबंधारे, जलगुणवत्ता प्रयोगशाळा, जलसंधारण अशा सर्व विभागांचे मिळून तब्बल एकूण 53 लाख रुपयांचा कर थकबाकी असल्याने ही कारवाई महापालिकेनं केली। वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर महापालिकेनं कठोर पावलं उचलले, असं यावेळी कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी सांगितलं। विशेष म्हणजे सरकारी कार्यालयानेच कर न भरल्यानं प्रशासनाची नाचक्की झाली असून ही कारवाई सध्या ठाण्यात चर्चेचा विषय ठरत आहे। कोणकोणत्या विभागामध्ये कारवाई आज या ठिकाणी केलेली आहे आणि किती रुपयाचा दंड या ठिकाणी नेमका थकबाकीत होता? कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाटबंधारे विभागातील जलसंपदा विभाग आणि इतर 5 जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडे 54 लाखाची थकबाकी असलेली आहे मालमत्ता कराची। आणि आम्ही गेले 5-7 वर्ष ह्या विभागाला आम्ही जप्ती आणि ह्या सगळ्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी न भरल्याने आज ही 5ही जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना अटकावणी केलेली आहे। कोणकोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं एक आपलं जलसंपदा विभाग, जलगुणवत्ता प्रयोगशाळाची 2 विभाग आहेत, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान प्रकल्प विभाग, त्यांची अंदाजे आहे 40,58,000 आहे। त्यानंतर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आहे, त्यांची 2,57,000 आहे। त्यानंतर उपमृदू सर्वेक्षण अधिकारी आहे, त्यांची आहे 9,18,000। कार्यकारी अभियंता घाटघर जलविद्युत विभाग आहे, त्यांची आहे 1,15,000 रुपये। आणि जिल्हा जलसंवर्धन अधिकारी त्यांची आहे 55,000। अशा ह्या 6 ते 7 डिपार्टमेंटची आम्ही जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आज त्यांची जी काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही अटकावणी केलेली आहे। यापूर्वी त्यांना आम्ही 3 दिवस नोटीस की थकबाकी आहे तुम्ही भरून द्या, त्यानंतर जप्तीचे नोटीस दिलेले आहेत, वॉरंट्स दिलेले आहेत, सगळं देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज त्यांचे कार्यालय आम्ही अटकावणी केलेली आहे। काय वाटतं हे कार्यालय बंद केल्याने काय नेमक्या अडचणी उद्भवू शकतात? त्यांना ते कार्यालय बंद केल्याने त्यांचं कार्य म्हणजे जे काही कार्य चालतं आहे ऑफिसेसचे ते बंद होतं। रेग्युलर जी चालू आहे कार्यालय तिथे त्यांना अडथळा होऊ शकतो आणि त्याचे आमचे पैसे हे वसूल होऊ शकतात मालमत्ता करायचे। कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून त्यांच्या ह्या थकबाक्या बाकी आहे। पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते, परंतु वर्षभर नाल्यांकडे ढुंकूनही पाहिलं जात नसून पावसाळ्याचा कालावधी सोडला इतर 8 महिने नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात। त्यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेनं यंदाच्या वर्षात रोबोटच्या मदतीनं नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुंबई IITने तयार केलेले रोबोटची यंत्रणा 10 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे 300 किलोमीटर लांबीचे नाले आहेत। शहराच्या विविध भागातून हे नाले जातात आणि ते खाडीला येऊन मिळतात। शहरातील नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले, यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात। या कचऱ्यामुळे पावसाचं पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येते। वर्षभरात एकदाच नाले सफाई करण्यात येते, यानंतर नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होतं। मध्यंतरी वर्षातून 2दा नालेसफाई सुरू करण्यात आली होती, मात्र 2च वर्षात ही पद्धत बंद करण्यात आली। शहरातील नाल्यातील कचरा साफ करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो, यानंतरही सफाई योग्य प्रकारे होत नाही। त्यावर तोडगा म्हणून महापालिकेनं महत्त्वाचं पाऊल उचलले। शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये साचणारा प्लास्टिक आणि तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष यंत्रणा म्हणजेच रोबोटची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार शहरातील तसंच खाडी मुखालगत अशा एकूण 10 ठिकाणी मुंबई IITनं विकसित केलेली पेटंट प्राप्त प्रणाली बसवण्यात येणार असून ही प्रणाली नाल्यातून वाहून येणारा प्लास्टिकचा कचरा अडवून तो वेगळा करण्याचं काम करणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आगामी शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या कामादरम्यान इंदिरानगर संपाकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्ववाहिनी बाधित होत असल्यानं MMRDAकडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 520 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचं काम पूर्ण झाले. MMRDAनं 520 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्यानं अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या कामाकरिता शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 9 ते रविवारी 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, पाडा नंबर 2, 3 आणि 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रूपादेवीपाडा, रामनगर, सिपी तलाव, येऊर परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, याबाबत नागरिकांना अवगत करण्यात येईल. ठाणे महापालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले. शहरातील प्रदूषणात घट व्हावी या उद्देशातून शहरातील महामार्गांच्या रस्त्यांलगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतला आहे. या उपक्रमाची तरतूद ठाणे महापालिका अर्थसंकल्प 2026-27 मध्ये करण्यात आली असून या कामाला काही ठिकाणी सुरुवातही झाली आहे. बांबू लागवडीमुळे हवेतील गुणवत्ता सुधारण्यासह ध्वनी प्रदूषण नियंत्रण राहण्यासही मदत होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 2026-27च्या वर्षात बांबू प्रजातीची 50,000 झाडे लावण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या बांबू लागवडीला शहरात सुरुवात झाली आहे. आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातीच्या 5,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड केली जाणार असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागानं दिली आहे. या निर्णयानुसार आनंदनगर ते कोपरी पूल ते माजिवडा रस्त्यालगत तसंच दुभाजक, माजिवडा ते गायमुखपर्यंतचा दुभाजक या ठिकाणी बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला 30 फुटी तर दुभाजकांमध्ये 7 ते 8 फुटी बांबूंच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत. घोडबंदर भागात दुभाजकांमध्ये बांबू लागवडच्या कामाला सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेत 10 वर्षात शेकडो कोटींचा घोटाळा, उच्चस्तरीय चौकशीची आमदार संजय केळकर यांची मागणी.
गेल्या 10 वर्षात सुमारे 600 कोटींची वसुलीपात्र रक्कम वसूल करण्यात आली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडण्यात आले. महापालिकेला देण्यात आलेल्या 10,000 कोटींचा निधी वापरताना अनियमितता झाली आहे, तर महापालिकेच्या सुमारे 15,000 कोटींच्या स्थावर मालमत्ता असून ठराविक व्यक्ती आणि संस्थांना नाममात्र ₹1 भाड्यानं देऊन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. एकत्रित प्रस्तावावर विधानसभेत चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत गेल्या 10 वर्षात झालेला भ्रष्टाचार आकडेवारीनिशी उघडकीस आणत महापालिकेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. 2021 ते 2025 या काळात केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांमधून महापालिकेला 10,000 कोटी प्राप्त झाले, तर 2,500 कोटींचा खर्च कसा झाला याचं उत्तर महापालिकेला देता आलं नाही. अनेक वेळा मागणीनंतर 3 वर्षांचं ऑडिट करण्यात आलं, परंतु ते अपूर्ण असल्याचा आरोपही केळकर यांनी केला. एकीकडे विकास कामं करण्यासाठी तिजोरीत पैसे नसल्याचं सांगून महापालिकेनं परिवहन सेवेसाठी शासनाकडे 364 कोटींची मागणी केली आहे, तर दुसरीकडे मात्र तब्बल 600 कोटी रुपये वसुलीपात्र रक्कम वसूल न करता बड्या विकासकांना मोकाट सोडले. ठाणे महापालिकेच्या शहरात सुमारे 15,000 कोटींच्या मालमत्ता असून काही ठराविक व्यक्तींना आणि संस्थांना नाममात्र वार्षिक ₹1 भाड्यानं त्या देण्यात आल्यात. या मालमत्ता महापालिकेच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत असताना त्याचा वापर तिसराच व्यक्ती करत असून लाखो रुपये कमवत असल्याचा आरोपही केळकर यांनी करून या विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची त्यांनी मागणी केली. विकासकांनी वाढीव FSIच्या बदल्यात म्हाडाला देण्याच्या सदनिका देखील बेकायदेशीरपणे विकल्या आहेत, परंतु म्हाडा आणि महापालिकेकडून संबंधित सर्व विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. DDR कार्यालय दालनमुक्त करून डीम्ड कन्व्हिन्सचा प्रश्न सोडवण्यात यावा, मिनी क्लस्टर योजना राबवण्यात याव्यात, वायुसेना स्थानक असलेल्या यूर आणि कोलशेत येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना किमान वेतन, विमा आदी सुविधा देण्यात याव्यात, बंद कंपन्यातील शेकडो कामगारांना थकीत देणी मिळण्यासंदर्भात ठोस धोरण, कोपरी येथे रहिवाशांची 5 कोटी रुपयांचे भाडे थकवणाऱ्या विकासकावर कारवाई करणं, घोडबंदर येथील पाणी टंचाई, सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडून रहिवाशांवर होणारा अन्याय आदी विषयांवरही केळकर यांनी भाष्य करत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.